एक सर्जनशील आणि मनस्वी चित्रकर्ती असणाऱ्या ज्योत्स्ना संभाजी कदम या पूर्वाश्रमीच्या ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी. त्यांचा जन्म 6 मार्च 1957 या दिवशी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव बदलापूर इथं झाला. त्यांचं शालेय शिक्षण बदलापूरमध्येच झालं. बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. बदलापूरला सह्याद्रीच्या सान्निध्यातच त्यांचं लहानपण गेल्यामुळे सह्याद्रीनेच त्यांना चित्रप्रेरणा दिली. चित्रकलेकडे त्यांचा कल असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी 1975 मध्ये मुंबईच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि निसर्गाच्या साक्षीनं विकसित झालेल्या चित्रकलेला शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाची जोड मिळाली. 1979 मध्ये रंग आणि रेखाकला विभागाची GD आर्ट ही पदविका त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. पुढे 1980 मध्ये आर्ट मास्टर ही पदविकाही त्यांनी प्राप्त केली. त्याच काळात योगायोगाने ज्येष्ठ व्यक्तिचित्रकार, सौंदर्य मीमांसक आणि जे स्कूलचे अधिष्ठाता असलेले प्राध्यापक संभाजी कदम त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांच्या कलाजीवनाला कलाटणी मिळून प्रगल्भताही लाभली. पुढे 1982 मध्ये त्या संभाजी कदम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. ज्योत्स्ना कदम यांचं व्यक्तिचित्रणाबरोबरच अमूर्त शैलीतल्या चित्रांवरही प्रभुत्व आहे. त्यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनासाठी पाठवलेल्या व्यक्तिचित्राला 1985 साली पारितोषिक मिळालं. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात त्यांनी पाठवलेल्या रंगचित्राला 1988, 1990 आणि 1993 मध्ये, तर महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात 1995, 1997 आणि 2000 मध्ये राज्य पुरस्कार मिळाले. विजू सडवेलकर वुमन आर्टिस्ट ऑफ द इयर 1999 या पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. 2000 ते 2002 या वर्षांसाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाची सिनियर आर्टिस्ट फेलोशिपही त्यांना प्राप्त झाली. सह्याद्री चित्रमालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला ज्योत्स्ना कदम यांचा चित्रप्रवास व्यक्तिचित्रण आणि आता अमूर्त चित्रशैलीपर्यंत झालेला असून तो सर्जनशीलतेची ग्वाही देणार आहे. आता तर त्या रंग, रेषा आणि आकार यांच्या सहाय्यानं दृश्य चित्र साकारतात, ज्याला त्या दृश्य भाषा असं म्हणतात. या दृश्य भाषेतूनच त्या कला रसिकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतील जहांगीर कलादालन, नेहरू कलादालन, आर्टिस्ट सेंटर, काला घोडा अशा विविध कलादालनांमधून त्यांनी चित्र प्रदर्शनं भरवली. त्यांची चित्र देश परदेशात विविध ठिकाणी वैयक्तिक आणि सार्वजनिक कला संग्रहात संग्रहित करण्यात आली आहेत. दिल्ली, भोपाळ, रायपूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन, पुणे, नाशिक या ठिकाणी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रदर्शनांमध्ये ज्योत्स्ना कदम यांनी सहभाग घेतला. चित्रकलेबरोबरच त्यांचं लेखनावरही प्रभुत्व आहे. मौज, ऋतुरंग, लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत यामध्ये ललित लेखनही त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये चित्रकार के हेब्बर, बी प्रभा, आबालाल रहिमान, विनायक मसोजी, माधव सातवळेकर, संभाजी कदम, प्रल्हाद अनंत धोंड, देवदत्त पाडेकर, श्रीकांत जाधव अशा अनेक चित्रकारांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. मराठी विश्वकोशात कलाविषयक नोंदींचं लेखन त्यांनी केलं असून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात तसंच मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्यांच्या लेखांचा समावेश झालेला आहे. जे स्कूलचे माजी अधिष्ठाता असलेले पती संभाजी कदम यांच्यासोबतच्या 17-18 वर्षांच्या सहजीवनावर आधारित ज्योत्स्ना कदम यांनी सर आणि मी हे आत्मकथनपर पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला 2010 मध्ये भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार आणि 2011 मध्ये लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला. चित्रकला विषयक व्याख्यानं, आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवर मुलाखती आणि चर्चासत्र अशा विविध माध्यमांतून त्या कला क्षेत्रात सक्रिय आहेत.